हरे कृष्ण. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. यामध्ये अध्याय 4 उद्धव आणि विदुरजी यांचा संवाद आपण श्रवण करीत आहोत. या संवादामध्ये भगवंतांना विदुरजी जाणू इच्छितात की भगवंत आणि उद्धव हे कुठे केव्हा भेटले, त्यांच्यात काय संवाद झाला, त्यावेळी मैत्रेय मुनी सुद्धा तिथे कसे प्रकट झाले, आणि या तिघांचा संवाद आपण श्रवण करूया. यदूंच्या विनाशाचे तात्कालिक कारण काय होते हेही उद्धवजी सांगत आहेत, आणि त्याचबरोबर मद्यपान का वाईट आहे हेही ते सांगतात. पित्वाच वारुणी, जेव्हा ब्राह्मणांना यादवांनी संतुष्ट केलं त्यानंतर त्यांनी ब्राह्मणांची अनुमती आशीर्वाद प्राप्त करून प्रसादाचा उर्वरित भाग ग्रहण केला आणि तांदळापासून बनलेले जे दारू आहे मद्य त्यालाही प्राशन केले, मद्यपानही केले. आणि त्यामुळे त्या दारूचा परिणाम काय झाला? विभ्रंशित ज्ञाना दुरक्तैर मर्म अस्पृशु. मग त्या मद्यपानामुळे ते उन्मत्त झाले आणि ज्ञानापासून भ्रंशित झाले, वंचित झाले, आणि त्यांनी कठोर शब्दांनी मग एकमेकांना मर्मभेद करायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये थोडासा तंटा निर्माण झाला. अशा यदूंच्या विनाशासाठी एक उदाहरण देऊन ते समजवित आहेत. वेणूनाम इव मर्दनम, ज्याप्रमाणे बांबूंच्या घर्षणाने आग लागते आणि वणवा पेटून संपूर्ण जंगल नष्ट होत असते, त्याचप्रमाणे सूर्यास्तासमयी नशेच्या धुंदीमध्ये केलेल्या दोषपूर्ण परस्पर वर्तणुकीमुळे, शिव्याशापांमुळे त्या सर्वांची मने असंतुलित झाली, थोडे वेडे झाले, आणि मग त्यानंतर बोलण्याचं कार्य, वाचेमध्ये होणारा अपराध हा हळूहळू डोळ्यांमध्ये गेला, नाकामध्ये गेला, आणि नंतर हातामध्ये गेला. मग धक्काबुक्की चालू झाली, आणि नंतर हाताला जे सापडेल ते घेऊन त्यांनी एकमेकाला मारायला सुरुवात केली, आणि त्यानंतर संहार घडला आहे. अशा यदूंच्या विनाशानंतर मग भगवंतांनी काय केले? सरस्वतीम उपस्पृश्य वृक्षमूलम उपाविशत. पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्णांनी भविष्यामध्ये आपल्या वंशाचा होणारा अंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारेच पाहिल्यानंतर सरस्वती नदीच्या तटावरती ते गेले. तेथे जाऊन सरस्वती नदीचं अत्यंत पवित्र जल, पाणी याच्याद्वारे आचमन केलं, आणि ते एका वृक्षाखाली, कोणत्या वृक्षाखाली ते सांगितलं जाईल, जाऊन बसले. तर भगवंतांनी घटनाक्रमामध्ये उद्धवला कोणता आदेश दिला होता ते सांगतायत. कारण उद्धव भगवंतांच्या प्रेमाने विव्हळ झाले, त्यामुळे घटनाक्रम थोडासा बदलत मागे पुढे करत ते विदुरजींना सांगत आहे. बदरीम त्वम प्रयाहिती. भगवंत शरणागताचे दुःख हरण करणारे आहेत. अशा तऱ्हेने स्वतःच्या वंश नष्ट करू इच्छिणाऱ्या भगवंतांनी उद्धवला बद्रिकाश्रमाला जाण्यास सांगितले होते. आचार्य सांगतात की भगवंत सर्वत्र गेले, परंतु बद्रिकाश्रम मध्ये गेले नव्हते, आणि भगवंतांना आता आपली लीलाही समाप्त करायची होती. त्यामुळे नरनारायण ऋषींची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांनी प्रकट केलेलं दिव्य ज्ञान आणि लीला यांचा श्रवण उत्सव साजरा करण्यासाठी, श्रवण सुख घेण्यासाठी नरनारायण ऋषींसाठी ते उद्धवला तिकडे पाठविणार होते. ही योजना भगवंतांनी बनवली, आणि अशा पद्धतीने बद्री वनामध्ये, बद्रिकाश्रम मध्ये उद्धवला पाठवले. अर्थात त्यांनी आदेश दिला. परंतु उद्धवने काय केले?
पृष्ठतो अन्वगमम भर्तुः पाद विश्लेषणाक्षमः. तर तो भगवंतांनी सांगितलेला आदेश लगेच पालन करीत नाही. हे अरिंदम अर्थात विदुरजी, मला भगवंतांची इच्छा जी वंश संहाराची आहे माहीत असूनही मी त्यांचे अनुगमन केले. मी त्यांच्या मागे मागे गेलो, लगेच बद्रिकाश्रमला गेलो नाही. कारण अशा दिव्य स्वामींच्या चरण कमळांचा वियोग सहन करणे मला अशक्य होते. आता भगवंत आपल्या लीलांना इथे समाप्त करून भगवत धामात जाणार आहे, या गोष्टीला मी तरी पचवू शकत नव्हतो. त्यामुळे मी त्यांच्या मागे मागेच गेलो. मग उद्धवने भगवंतांना कुठे बघितलं, जाऊन जाऊन त्याने शोध घेतला. आणि शोध घेतल्यावर त्याने अद्राक्षमेनम आसीनम विचिन्वन दैतम पतिम श्रीनिकेतनम सरस्वत्याम कृतकेतम अकेतनम, अशा पद्धतीने अनुगमन करीत असताना मी माझ्या आश्रय आणि स्वामींना भगवंत श्रीकृष्णांना ते स्वतः भाग्यलक्ष्मीचे आश्रयस्थान असूनही सरस्वती नदीच्या, अर्थात सरस्वती ही त्यांचीच शक्ती आहे, संगिनी आहे, त्या नदीच्या तीराचा आश्रय घेऊन एकाकी म्हणजे सरस्वती नदी आणि वृक्षापाशी जाऊन बसले होते. परंतु तिथे दुसरा व्यक्ती नव्हता. गहन विचार करीत असताना त्यांनी भगवंतांना तिथे बघितलं. भगवंतांना ज्या रूपामध्ये त्यांनी बघितलं त्या दिव्य रूपाचं उद्धव वर्णन करीत आहे. श्यामावदाथं विरजं प्रशान्तारुणलोचनं दोर्भिर्चतुर्भिर्विदितं पीतकौशाम्बरेण च. सांगतायत की भगवंत सदा सर्वदा तर दोन हातांनीच आपल्या लीला प्रदर्शित करीत होते, परंतु या खास लीलेमध्ये भगवंतांचं वर्णन उद्धव करीत आहेत. चतुर्भिही दोर्भिही, चार हातांनी ते प्रकट होते त्या वृक्षाच्या खाली. आणि पीत कौशांबरेण, आणि त्यांनी अत्यंत सुंदर चमकणाऱ्या अशा पिवळ्या धोती वस्त्राला धारण केलेलं होतं. आणि त्यांचं सौंदर्य कसं होतं, त्यांची अंगकांती श्यामावदातम, घनश्याम अशा मेघासारखी त्यांची दिव्य कांती होती. आणि ते भगवंत कसे आहेत, वीरजम, अर्थात ज्यांच्यामध्ये रजोगुणाचा सर्वथा अभाव आहे. म्हणजे काय, भगवंतांमध्ये फक्त सत्वगुण आहे का? नाही, तर भगवंत शुद्ध सत्वामध्ये सदा सर्वदा स्थित असतात. अशा वीरजम अवस्थेमध्ये भगवंत हे उद्धवाला तिथे दर्शन देत आहे. त्याचबरोबर आणि त्यांच्या रूपाचं वर्णन करतात आणि ते कुठे बसले होते तेही आता स्पष्टपणे सांगत आहे. अपाश्रित अर्भक अश्वत्थम अकृशम, अकृशम अर्थात अत्यंत उत्साहाने ते उद्धवकडे बघत होते आणि स्वतःही प्रसन्न चित्त होते. आणि ते का अर्भक अर्थात छोट्या अश्वत्थम वटवृक्षाच्या झाडाखाली ते बसले. झाड इतकं छोटं नव्हतं, कारण इथे लिहिलेलं आहे उपाश्रित. उपाश्रित अर्थात त्याला पाठ टेकून आरामात बसले, म्हणजे तेवढा मोठा होता. पण खूप मोठा नाही की जसा 40-50 एकर मध्ये पसरलेला एकच वटवृक्ष असतो तेवढा मोठा नव्हता. परंतु भगवंतांनी तिथे जाऊन बसण्याचं काय कारण होतं, तर सांगताय त्यक्त पिपलम, अर्थात भगवंतांनी अश्वत्थम एनम सविरूढ मूलम, हे संपूर्ण जगत किंवा भौतिक जगत किंवा सांसारिक जीवन हे काय अश्वत्थासारखं पिपळासारखं आहे. त्या पूर्ण पिपळ वृक्षाचा अर्थात गृहस्थ धर्माचा किंवा सांसारिक जीवनाचा संपूर्णपणे भगवंतांनी गृहकर्माचा त्याग करून तिथे वटवृक्षाच्या खाली भगवंत बसले होते. उद्धव तिथे पोहोचतायत आणि त्यांच्या पाठोपाठ एक महान व्यक्ती तिथे येऊन पोहोचत आहे, त्याबद्दलही सांगत आहे. द्वैपायन सुहृत सखा, द्वैपायन अर्थात व्यासदेव, अशा व्यासदेवांचे प्रिय मित्र, हितचिंतक आणि हृदयातले असे दिव्य मित्र तिथे आलेले आहेत. आणि कुठून आलेत? लोकान अनुचरण,
तिन्ही लोकांमध्ये 14 ब्रह्माजींनी निर्माण केलेल्या लोकांमध्ये विचरण करून ते तिथे येत आहेत. आणि कशा पद्धतीने? यद्रेच्छया, भगवंतांच्या प्रेरणेने, भगवंतांचा संग आणि त्यांच्याकडनं दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी, आणि स्वतःचीही त्यांची तशी इच्छा होती. अशा इच्छेने ते सहसा तिथे प्रकट झालेले आहेत. आणि प्रकट झाल्यानंतर मुनींनी काय केले? तिथे आल्यानंतर आनत कंदरस्य, आल्यानंतर त्यांनी स्वतःचे खांदे, कंदर म्हणजे खांदे, भगवंतांच्या चरणांवरती झुकविले आणि अत्यंत श्रद्धेने ते मागेच थांबून श्रवण करायला लागले की उद्धव आणि भगवंत काय बोलत आहेत. मैत्रेय मुनी भगवंतांवर अत्यंत आसक्त होते. तस्यानुरक्तस्य मोनेहेर मुकुंद, कारण भगवंत हे सर्व मुनींना या भौतिक जगतातनं मोक्ष प्राप्त करून देत असतात. तो आशीर्वाद त्यांना देत असतात. असे मैत्रेय मुनी भगवंतांना अत्यंत आसक्त होते. त्यांनी पुढे येऊन खांदे झुकविले आणि प्रसन्न भावाने ते श्रवण करू लागले. आणि मला पूर्ण विश्रांती देऊन झाल्यानंतर, अर्थात भगवंतांनी दिव्य आनंद प्रदान करणारं दर्शन हे उद्धवला दिलं होतं. हे दर्शन देऊन झाल्यानंतर माझ्यावरती, उद्धव सांगतायत, माझ्यावरती विशेष दृष्टी कटाक्ष टाकून माझ्याशी स्मितहास्य करीत भगवंत अशा पद्धतीने बोलायला लागले. त्यामुळे विश्रमयन, अर्थात त्यांना फार आनंद देऊन, आराम देऊन भगवंत मग बोलायला लागले. तर भगवंत सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतात. तर उद्धव तर मम सम, भगवंत स्वतः समानच मानतात. अशा उद्धवाची ते कोणती इच्छा पूर्ण करतात ते भगवंत स्वतः सांगतायत. ददामी यत्तुद्दुर वापमन्यैः मत्सिद्धी कामेन. भगवंत सांगतायत, हे वसु, फार पूर्वीच्या काळी जेव्हा या विश्व व्यापाराचा विस्तार करणाऱ्या वसु आणि इतर देवी देवतांनी यज्ञ केले, तेव्हा तू तुझ्या अंतर्मनात कोणती इच्छा बाळगून होतास हे मी जाणत होतो. तुला विशेषत्वाने माझ्या सानिध्याची, दिव्य सत्संगाची अभिलाषा होती. आणि ही गोष्ट तर इतरांना प्राप्त करणं, खास करून कुयोग्यांना प्राप्त करणं अत्यंत कठीण आहे. परंतु आज तोच आशीर्वाद, माझ्या सत्संगाचा दिव्य आशीर्वाद मी तुला देत आहे, कारण तशा पद्धतीची कृपा तू प्राप्त केलेली आहे. मत सिद्धी कामेन, तू केवळ मलाच प्राप्त करण्याची इच्छा केली होतीस. त्यामुळे त्या इच्छेला मी कृपा करून आता तुझ्यावरती कृपा करून पूर्ण करणार आहे. तर उद्धव भगवंतांच्या धामाची प्राप्ती केव्हा करणार? कारण दिव्य सत्संग तर ह्या जगतातही उपलब्ध होऊ शकतो जेव्हा भगवंत प्रकट होतात. परंतु त्यांचा नित्य संग प्राप्त करायचा असेल तर आपल्याला त्यांच्या धामात जावं लागेल, हे उद्धवला ठाऊक होतं. त्यामुळे उद्धवने विचार केला की मी भगवंतांच्या धामात कधी परत जाणार, आणि ते परत जाण्याचं कारण काय होईल याबद्दलही त्याला उत्कंठा होती. याचंही उत्तर भगवंत देत आहे. तर सांगतायत, चरमो भवानाम आसीदस्ते मद अनुग्रहो यत. भगवंत सांगतायत की हे सज्जना, तुझा वर्तमान जन्म हा शेवटचा आहे. चर्म म्हणजे सर्वात शेवटचा, आणि हा सर्वोत्तम जन्म आहे, कारण या जन्मी तुला माझी अंतिम कृपा प्राप्त झाली आहे. अर्थात माझ्याबद्दल पूर्ण ज्ञान, पूर्ण भक्ती, पूर्ण आसक्ती, परिपूर्णता तुला प्राप्त झाली आहे. आता तू हे बद्ध जीवांचा निवास असलेले विश्व, हे भौतिक ब्रह्मांड जगत सोडून माझ्या दिव्य धामाची, माझ्या दिव्य द्वारका धामाची तू प्राप्ती करणार आहेस. वैकुंठ लोकाला तू आता जाऊ शकतोस. या एकांत स्थळी तुझी माझ्याशी घडलेली भेट ही तुझ्या विशुद्ध आढळ भक्तीमुळे घडून आली आहे, आणि हेच या भक्तीचं कारण आहे.
विशदानुवृत्त्या विशदानुवृत्त्या अर्थात अटळ भक्तीने हे संभव झालेलं आहे. आणि ही भेट म्हणजे तुझ्यासाठी एक सर्वात मोठं वरदान ठरली आहे. कारण हे सानिध्य तुला सर्व सिद्धी प्राप्त करून देणार आहे. तर भगवत प्राप्तीचे हे दिव्य विज्ञान त्यांनी कोणाला आणि कधी आधी सांगितले होते हेही भगवंत सांगतात. आणि त्यालाच जगतामध्ये काय म्हणतात हेही सांगतात. पुरा मया प्रोक्तमजाय नाभे पद्मे निषन्नाय ममादि सर्गे. हे उद्धवा, विश्वाच्या प्रारंभी पुरातन काळामध्ये पद्मकल्पामध्ये पद्मे निषन्नाय माझ्या नाभीपासूनच निर्माण झालेल्या कमळावरती स्थित असणाऱ्या ब्रह्मदेवासाठी मी माझं दिव्य महात्म्य सांगितलं होतं सृष्टीच्या आदी काळामध्ये. तेच दिव्य ज्ञान, ज्ञानम परम मन महिमाव भासम, माझ्या दिव्य महिमेने परिपूर्ण पद्धतीने आभूषित म्हणलेलं ते दिव्य ज्ञान विज्ञान यत सूर्यो, सर्व देवता या जगतामध्ये भागवतम वदंती, या जगतामध्ये त्या दिव्य ज्ञानाला विज्ञानाला भागवत म्हणतात, श्रीमद भागवत म्हणतात. तर अशा निषन्नाय जो स्थित आहे कोणावरती, कमळावरती, अशा ब्रह्माजींसाठी भगवंतांनी तेने ब्रह्म हृदय, ब्रह्माजींच्या हृदयामध्ये हे दिव्य चतुश्लोकी भागवत प्रकट केलं होतं. तर तेच दिव्य भागवतम भगवंतांनी आधी ब्रह्माजींना सांगितलं होतं. तर अशा भगवंतांच्या वचनांचा उद्धवावरती काय प्रभाव पडला मग? स्नेहोत्थरोमा स्खलिता क्षरस्तम मुंचंचुचः प्रांजलीर आबभाषे. उद्धव म्हणाला, अहो विदुर, तुम्हाला काय सांगू. अशा प्रकारे दिव्य प्रत्येक क्षणाक्षणाला परम भगवंत श्रीकृष्णांनी जेव्हा माझ्यावरती असा कृपेचा वर्षाव केला, पाऊस पडला आणि अत्यधिक स्नेहाने मला संबोधित केले. कारण भगवंत इतक्या प्रेमाने बोलतात की कोणीही व्यक्ती, खास करून त्यांचा भक्त, अत्यंत द्रवित होतो. तेव्हा माझे शब्द अडखळले आणि अश्रूंच्या रूपामध्ये ते परिवर्तित झाले, रूपांतरित झाले आणि माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. मी माझे अश्रूही पुसले आणि भगवंतांना परत स्पष्टपणे बघण्याचा प्रयत्नही केला आणि मग हात जोडून मी असं त्यांना निवेदन केलं. तर उद्धव आपली कोणती इच्छा भगवंत श्रीकृष्णांपुढे ठेवतात. भवत पदांभोज निषेवणोत्सुकः. हे प्रभो, जे भक्त तुमच्या चरण कमळांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये निमग्न असतात त्यांना या भौतिक जगतातले 4 पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या कक्षेतील कोणतीही भौतिक गोष्ट प्राप्त करणे मुळीच कठीण नसते. ते सहज प्राप्त करू शकतात. तथापि तरीही हे परमश्रेष्ठा, माझ्याविषयी सांगावयाचे तर मी तर मात्र केवळ आपल्या चरण कमळांची प्रेममयी सेवा करण्यासाठी प्राधान्य देतो आणि तशीच इच्छा करतो. भवत आपल्या पदांभोज दिव्य चरण कमळांची निषेवण सेवा याच्यासाठीच उत्सुक आहे. मला भौतिक संसारात कोणताही धर्म, अर्थ, काम, मोक्ष किंवा सायुज्य मुक्ती अशा कोणत्याही प्रकारच्या मुक्तींमध्ये मला इच्छा नाही. मला केवळ एकच मुक्ती पाहिजे, आपली भक्तिमय सेवा, दुसरं काहीही नको. आणि अशा प्रकारच्या इच्छांना प्रकट करणारे लोक या जगतामध्ये तथाकथित मोठमोठे विद्वान वाटतील, परंतु भगवंतांच्या परस्पर विरोधी वाटणाऱ्या लीलांना बघून या विद्वान लोकांची काय अवस्था होते तर सांगतायत, खिद्यती धीर विदामिह. त्यांना काय होतो, फक्त खेदच होतो. हे प्रभू, श्रेष्ठ ऋषीमुनी जेव्हा पाहतात की तुम्ही सर्व इच्छांपासून सर्वथा मुक्त आहात, तुम्हाला भौतिक जगतामध्ये कोणतीही इच्छा नाही, तरीही आपण सकाम कर्म करीत आहात असेच काहीतरी दिसतात. आपणही गृह परिवार, पोरांना निर्माण करतात, द्वारकेचा निर्माण करतात, खेळ खेळतात,
आणि युद्धही खेळतात. आणि आपण अजन्म असून आपला जन्म कधी होत नाही, तरीही आपण देवकी आणि वसुदेव यांच्याद्वारे प्रकट झाले अशा पद्धतीने लीलाही करतात. अजिंक्य काळाचे नियंत्रक असूनही शत्रूच्या भयाने, जसं आपण आधी श्रवण केले, काल यवनने युद्ध केल्यानंतर भगवंत सहसा तिथून जसे काही पळ काढतात अशा पद्धतीने लीला करतात आणि पलायन करून एका किल्ल्याच्या गुफेच्या आतमध्ये जाऊन आश्रय घेतात. अर्थात किल्ल्याचा आश्रय म्हणजे द्वारकेचा आश्रय घेतला. मथुरेमध्ये तिकडे राक्षसांचं आक्रमण झाल्यामुळे आणि एका गुफेमध्ये ते गेले होते काल यवनाच्या आक्रमणानंतर. त्यामुळेच भगवंतांचं नाव हे रणछोड राय झालं होतं, त्याचं आपण श्रवण केलंय. आणि आत्माराम अर्थात स्वतःमध्येच आप्तकाम, स्वतःमध्ये आनंद घेणारे आपण असूनही अनेक गोपिकांच्या घोळक्यामध्ये राहून आणि द्वारकेमध्ये आपल्या पत्नींबरोबर राहून गृहस्थाश्रमाचा उपभोग घेत असतात. अशा पद्धतीने आपले परस्पर विरोधी सर्व कार्यकलाप बघून तथाकथित स्वतःला विद्वान मानणारे लोक या जगतामध्ये त्यांची बुद्धी कुंठित होते, खिद्यती. अर्थात ते विचलित होतात, कुंठित होतात, समजू शकत नाही आपल्या लीलांना. आणि जर अशा ज्ञानी लोकांची अशी अवस्था होते, तर उद्धव इथं महाज्ञानी होता, बृहस्पती देवतांचे गुरु यांचा शिष्य होता, तर तोही परमज्ञानी होता. त्याची काय अवस्था होते, काय स्थिती होते सांगतायत. तन्नो मनोमोह्यतीव देव. हे प्रभू, तुमचे शाश्वत आत्मरूप काळाच्या प्रभावाने कधीच विभक्त होत नाही आणि तुमच्या अमोघ ज्ञानासही कोणतीही मर्यादा नाही. समुद्रापेक्षाही अथांग आहे आपलं ज्ञान. अशा रीतीने आपण स्वतःशीच विचार विनिमय करण्यास समर्थ होतात. कारण आपला राजकीय सल्लागार म्हणून यादवांमध्ये भगवंतांनी उद्धवाला आपला राजकीय सल्लागार बनविलं होतं. त्यामुळे कधी कधी ते उद्धवचा सल्लाही घेत असत आणि तो सल्ला मानतही असत. परंतु भगवंतांना तशी काही गरज नाही. परंतु आपल्या भक्तांना ते सेवा देत असतात. तर कधी कधी सल्ला घेण्याची पण सेवा भगवंत अशा भक्तांकडनं घेतात. अशा पद्धतीने कधीही भ्रमित न होणारे आपण गोंधळून गेल्याप्रमाणे मला विचार विनिमय करण्यासाठी बोलावून घेत असत. आणि या तुमच्या व्यवहारामुळे मी तरी काय होत असेल, मोहयतीव देव. हे देव, मी तर भ्रमित होत असे. तुम्ही मला सुद्धा चक्करमध्ये टाकत असाल. अशा पद्धतीने भगवंत लीला करतात. तर ब्रह्माजींना जे त्यांनी सृष्टीच्या आधी म्हणजे दिव्य ज्ञान, भागवत ज्ञान, चतुश्लोकी भागवत ज्ञान दिले होते, ते उद्धवला ऐकण्याची इच्छा नाही होणार तर मग नवलच होईल. असं दिव्य ज्ञान कोण सोडेल? तर उद्धवही ती इच्छा अवश्य करेलच. अपेक्षमं नो ग्रहणाय भर्तः वदांजसा यद वृजणम तरेम. हे भगवान, जे दिव्य ज्ञान तुमची अनुभूती करून देणारे, तुमच्याविषयी प्रबोधन करणारे आहे, तुमच्याविषयी साक्षात्कार देणारे आहे, आणि जे तुम्ही पूर्वसमयी ब्रह्मदेवांना स्वतः प्रदान केले होते, दिले होते, ते आम्ही सुद्धा जाणून घेण्याची इच्छा, जर आमच्यामध्ये ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्ही समर्थ असू, जर आमच्यामध्ये ग्रहणाय भर्तः क्षमम नो, जर आमच्यामध्ये ती क्षमता आहे असं आपल्याला वाटत असेल, तर कृपा करा आणि ते दिव्य ज्ञान आम्हाला आपण द्या. आम्हाला का म्हणताय? कारण तेही आहेत आणि बरोबर मैत्रेय मुनी सुद्धा आहेत. त्यामुळे दोघांसाठी ते प्रार्थना करीत आहे. मग काय ते ज्ञान त्यांना दिलं जाईल भगवंतांद्वारे. परह आदिदेश, अर्थात भगवंत तो परम दिव्य ज्ञानाचा ठेवा हा उद्धवसाठी देणार आहे. अशा रीतीने जेव्हा मी माझ्या हृदयांतरीची इच्छा भगवंतांच्या समोर व्यक्त केली, तेव्हा त्या कमळनयन भगवंतांनी, ज्यांचे नेत्र अत्यंत सुंदर कमळाप्रमाणे आहेत, स्वतःविषयीच्या दिव्य स्थितीचे ज्ञान त्यांनी मला दिले. त्या ज्ञानाबद्दल त्यांनी सर्व ऊहापोह केलेला आहे. स्वतः भगवंतांनी उद्धवला
सुद्धा चतुश्लोकी भागवत शिकविले. आणि त्यांच्याच विरहात मग आता त्यांची स्थिती कशी झाली आहे याचं वर्णन होत आहे. पादतीर्था दधित असे पादतीर्थ अर्थात पुरुषोत्तम भगवंत यांच्याकडूनच अधित हे दिव्य ज्ञान त्यांना शिकून घेण्याचा लाभ झालेला आहे. आणि त्यांच्या विरहामध्ये ते आता विरह आतुर आत्मा, अत्यंत विरह विव्वल झालेले, व्यथित झालेले आहेत असे दुःखी अंतरात्म्यासह तेही कथा विदुरजींना सांगत आहेत. आत्मज्ञानाचा मार्ग मी माझ्या स्वतःच्या आध्यात्मिक गुरूंकडून फार भाग्याने मला भगवंतच गुरु मिळाले अशा पुरुषोत्तम श्री भगवंतांकडून शिकून घ्यायला मिळाले. आणि अशा रीतीने त्यांना प्रदक्षिणा घालून मी या ठिकाणी आता आलेलो आहे. आणि त्यांच्या विरहाने मला अत्यंत तीव्र दुःख झालेलं आहे. या जगतामध्ये साधारण मित्र जरी असला तरी त्याचा वियोग लोक सहन करू शकत नाही. तर ज्याला भगवंतच परममित्र म्हणून प्राप्त झालेले आहेत तो भगवंतांचा विरह कसा सहन करू शकेल. त्यामुळे आता इथून निघाल्यानंतर उद्धव कुठे जाणार आहेत पुढे सांगतायत. भगवंतांनी जो आदेश दिलाय तोच पालन करण्याचा मी निर्धार केलाय. कारण जेव्हा भगवंत भक्ताच्या दृष्टी आड होतात तेव्हा भक्तासाठी जगण्याचा एकच मार्ग राहतो, भगवंतांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणं. आणि भगवंतांनी उद्धवला आधीच आदेश दिला होता, बदर्याश्रमम मंडलम, बद्रिकाश्रमला जाण्याचा. हे विदुरजी, त्यांना पाहण्याच्या सुखापासून वंचित झाल्याने मी तर वेडापिसाच होऊन गेलो आहे. आणि केवळ हे दुःख नाहीसे व्हावे यासाठीच त्यांच्या आदेशानुसार आता मी इथून सत्संगासाठी हिमालयातील बद्रिकाश्रम येथे जाणार आहे. आणि तिथे गेल्यावर ते कोणाला भेटण्यासाठी चाललेले आहेत? यत्र नारायणो देवो नरश्च भगवान ऋषी. तिथे नरनारायण ऋषी सर्व जगताच्या कल्याणासाठी लोकभावनव दिव्य काय करतायत? तपो दीर्घम ते पाते, दिव्य तप करण्यासाठी बसलेले आहेत सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी. असे नरनारायण ऋषी कसे आहेत? मृदू आहेत, अत्यंत मृदू स्वभावाचे, मृदू वाणीचे आहेत. परंतु तीव्रम तपो, अत्यंत तीव्र तप करीत आहेत. त्यांनाच भेटण्यासाठी आणि भगवंतांच्या लीलांना त्यांना श्रवण करून देण्याचा लाभ प्राप्त करून देण्यासाठी उद्धव तिथे सेवा करण्यासाठी जात आहेत. यावरती यादवांच्या मृत्यूचा समाचार श्रवण केल्यानंतर विदुरजी कसा ते सहन करू शकतात हे सांगतायत शुकदेव गोस्वामी. ज्ञाने ज्ञाने नाशयम ज्ञाने ना शमयत क्षत्ता. क्षत्ता अर्थात विदुरजी. हे शुकदेव गोस्वामी म्हणत आहेत, उद्धवाकडून आपल्या मित्र आणि नातेवाईक यादवांच्या विनाशाविषयी सर्व काही ऐकल्यानंतर विद्वान विदुरांनी मग स्वतःला झालेला हा असह्य शोक दुःख स्वतःच्या दिव्य ज्ञानाच्या बळानेच ज्ञानेन आशयम त्यांनी शमविला आहे. कारण दुःख हे ज्ञानाद्वारेच, आत्मज्ञानाद्वारे, भगवत ज्ञानाद्वारेच हे शमविलं जाऊ शकतं. तर विदुरजी आत्मज्ञानी होतेच आणि भगवत ज्ञानी पण होते. त्यामुळे त्यांनी भगवत ज्ञानाद्वारे अशा पद्धतीने बुधः अत्यंत बुद्धिमान विदुरजींनी स्वतःच्या मनाला शांत केलं. जे ज्ञान उद्धवने भगवंत श्रीकृष्णांकडून प्राप्त केलं तर स्वतः तेच विदुरजी सुद्धा प्राप्त करण्याची इच्छा प्रकट करतात. जेव्हा भक्तांमध्ये प्रमुख आणि अत्यंत महाभागवतम, अत्यंत विश्वासपात्र भक्त असलेले उद्धव आता तिथून पुढे बद्रिकाश्रमला जाण्यास निघत आहेत, त्याच क्षणी अतिशय प्रेमाने आणि विश्वासाने विदुरजी त्यांना आता प्रश्न विचारत आहेत आणि ते दिव्य ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा प्रकट करत आहेत. कसं आहे ते ज्ञान? ज्ञानम परम स्वात्मरह प्रकाशम, आत्म्याचा, भगवंतांचा पूर्ण प्रकाश करणारं, प्रकट करणारं ते परमज्ञान. यदाह योगेश्वर ईश्वरस्ते
भगवंत योगेश्वर सर्व योग विधींचे स्वामी आहेत. त्यांनी स्वतः आपल्याला जे दिलं होतं, वक्तुम भवाननः, माझ्या कल्याणासाठी आपण काय करा, तेच दिव्य ज्ञान मला विस्ताराने समजून सांगा आणि त्याच्याद्वारे मी माझंही कल्याण होऊ शकेल. त्यामुळे आपण कृपा करून ते दिव्य ज्ञान मला द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. यानंतर उद्धवजी मग ते दिव्य ज्ञान स्वतः देतील की कोणा दुसऱ्याकडनं आता विदुरजींना ते देण्याची योजना आखतायत, सांगतायत. कौशारवः ऋषी अंतिमे साक्षात भगवतादिष्टो मर्त्य लोकम जिहासता. अर्थात कौशारव अर्थात कुशारूचा पुत्र मैत्रेय मुनी. उद्धव म्हणतायत की तुम्ही इथे जवळच निवास करीत असलेल्या आणि दिव्य ज्ञानाची प्राप्ती केल्याने वंदनीय ठरलेल्या माझ्याबरोबर ज्यांनी भगवंतांकडून दिव्य ज्ञान प्राप्त केलं होतं, अशा मैत्रेय मुनींकडून मार्गदर्शन प्राप्त करू शकता. कारण माझी स्थिती अशी आहे की मी आता काहीही भगवंतांबद्दल बोलू शकणार नाही, कारण मला त्यांचा फार वियोग मनामध्ये दाटून आलेला आहे. भगवंत जेव्हा या मर्त्य लोकाचा त्याग करीत होते, स्वधामात परत जात होते, तेव्हा त्यांनी स्वतः मैत्रेय मुनींना या संपूर्ण ज्ञानाचा उल्लेख माझ्या उपस्थितीमध्ये केलेला आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडे जावं आणि हे दिव्य ज्ञान प्राप्त करावं. साक्षात भगवतादिष्टो, भगवंतांनी स्वतः ते ज्ञान त्यांना दिलेलं आहे. तर यानंतर मग विदुरजी काय करतात हे शुकदेव गोस्वामी सांगत आहे. क्षणम इव पुलिने यमस्वसुस्ताम समोषित औप गवीर्निशाम ततो गात. यमा स्वसुताम अर्थात यमाची बहीण. यम हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत. त्यांची बहीण अर्थात यमुना देवी. हिचा वेढा त्याच्या जवळच होता, जिथे हे दोन्ही जण भेटले होते, उद्धव आणि विदुरजी. आणि उद्धवजींचं यांचं नाव इथे दिलेलं आहे औपगवीही, अर्थात ते औपगवा याचे पुत्र होते, त्यामुळे त्यांचं नाव झालेलं आहे औपगवीही अर्थात उद्धवजी. शुकदेव गोस्वामी म्हणतायत की हे राजा, अशा प्रकारे विदुरांबरोबर यमुना नदीच्या काठी दिव्य नाम, गुण, यश इत्यादींची चर्चा केल्यानंतर उद्धव अति दुःखाने पीडित झाले. त्याने संपूर्ण रात्र जणू क्षणभरासारखीच असल्याप्रमाणे घालविली. संपूर्ण चर्चा ही विदुरजींशी केली आणि त्यानंतर तो तिथून स्वतः निघून गेला बद्रिकाश्रमाच्या यात्रेसाठी. यानंतर सर्व यदूंचा विनाश झाल्यानंतर तरीही कोण शिल्लक राहिले होते हे राजा परीक्षित सांगतायत. निधनम उपगतेषु वृष्णिभोजेषु स तु कथम अवशिष्ट उद्धवः यद्धरीरपि तत्यज आकृतिम त्यधीशः. तिन्ही जगतांचे स्वामी भगवंत त्रैलोक्याधिपती श्रीकृष्ण लीला समाप्त झाल्यानंतर अर्थात ह्या जगतातनं ते निघाले. तर निधनचा अर्थ काय आहे, जीव गोस्वामी सांगतायत. नि म्हणजे सर्वोच्च आणि धनम अर्थात ऐश्वर्य. तर सर्वात मोठं ऐश्वर्य आहे भगवंतांचं अलौकिक निजधाम. त्या धामाला ते निघून गेले आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्या अनुसार आकृतिम अर्थात आपली संपूर्ण लीला त्यांनी इथून तत्यजे समाप्त केल्या. असे भगवंत श्रीकृष्ण आपल्या स्वजधामात परत जात असताना वृष्णी आणि भोज या सर्व वंशीयांचा सुद्धा अंतर्धान केल्यानंतर भगवंतही निघून गेले. परंतु एकच व्यक्ती शिल्लक राहिली होती, अवशिष्ट उद्धव. उद्धव राहिला होता. तर उद्धव का राहिला होता? कारण भगवंतांनी त्याच्यासाठी खास ही योजना ठेवली होती की त्याने बद्रिकाश्रमात जाऊन नरनारायण ऋषी यांचा सत्संग प्राप्त करावा आणि त्यांना भगवंतांच्या सर्व लीलांचं श्रवण करून सांगावं. तर हे सर्व
यदूंचा विनाश जो आहे याचं खरं कारण काय आहे हे आता शुकदेव गोस्वामी स्वतःचं मत ठेवतायत. श्री शुक उवाच कालेनामोघवांछितः जरी ब्रह्मशापापदेशेन. हे राजा, ब्राह्मणांनी जरी दिलेला शाप हे केवळ एक निमित्त ठरलेलं आहे, परंतु कालेना मोग वांछित, काळ रूपामध्येच प्रकट होणारी जी भगवंतांची परम इच्छा आहे, त्या भगवंतांनीच आपल्या विशाल कुळातील अगणित जणांना स्वतःच्या निजधामात पाठवण्यासाठी ही लीला रचली, यादवांच्या विनाशाची. आणि नंतर स्वतः या अवनी तलावरून पृथ्वी तलावरून अंतर्धान होण्याची इच्छा केली. त्यांनी स्वतःशीच हा असा विचार केला होता, अचिंतयत. आणि त्या पद्धतीनेच भगवंतांची इच्छा हेच परमसत्य आहे. त्यामुळे भगवंतांनी इच्छा केल्याप्रमाणेच त्यांनी तशा पद्धतीने यादवांचाही विनाश केल्याची लीला केली. त्यांना स्वजधामात निजधामात आधी पाठवलं आणि मग भगवंत स्वतः आपल्या दिव्यधामात परत गेले. या जगतातून निघताना मग भगवंतांनी आणखी एक खास विचार केला. तोही ते सांगत आहे की माझ्याबद्दलचं दिव्य ज्ञान ह्या जगतामध्ये मी कोणाच्या हातामध्ये सुपूर्त करून निघावं. मयि ज्ञानम मदाश्रयम अर्हति उद्धव एवाधा संप्रत्यात्मवतांबरः. आता मी ह्या ऐहिक जगाच्या दृष्टीपथातून आता दूर होणार आहे. या जगतातून मी आता निघणार आहे आणि मला असं वाटते की माझ्या सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ असणारा, महान असणारा उद्धव हा असा एकच व्यक्ती आहे जो माशाविषयीचं हे दिव्य ज्ञान मी त्याला प्रत्यक्षपणे सोपवून आनंदाने माझ्या धामामध्ये परत जाऊ शकतो. आणि हे दिव्य ज्ञान तो सर्व जगतामध्ये विस्तारित करण्यासाठी एकमात्र लायक व्यक्ती आहे. त्यामुळे शुकदेव गोस्वामी सांगताय, लोकम ग्राहयन इह तिष्ठतु. उद्धव कोणत्याही दृष्टीने माझ्याहून कनिष्ठ नाही, अर्थात माझ्यासारखाच आहे. न उद्धवोन व अपि मन्युनो यद गुणय नार्दितः प्रभु. कारण तो कधीही प्राकृतिक गुणांनी प्रभावित होत नाही. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण या भौतिक गुणांनी कधीही प्रभावित न होणारा हा उद्धव माझ्यासारखाच महान आहे. तर यामुळेच भगवंतांविषयक विशिष्ट ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी भगवंतांनी ह्या इह लोकामध्ये त्याला आणखी काही काळ प्रचारासाठी ठेवलं. लोकम ग्राहयन, संपूर्ण जगतामध्ये प्रचार करण्यासाठी भगवंतांनी उद्धवला निवडलं. तर यानंतर विदुरजींचा निरोप घेऊन उद्धवजी पुढे जातात आणि ते बद्रिकाश्रमला जाऊन यात्रा करून पोहोचतात. आणि पोहोचल्यानंतर उद्धवने काय केले, हरिम इजे समाधीना. तिथे गेल्यानंतर शुकदेव गोस्वामी सांगतायत, त्रैलोक्याचे आध्यात्मिक गुरु आणि संपूर्ण वैदिक ज्ञानाचे उगमस्थान असणारे भगवान श्री हरी यांना इजे अर्थात प्रसन्न करण्यासाठी भगवंतांच्या दिव्य समाधीद्वारे हे सिद्ध केलं उद्धवने. भगवंतांकडून जी शिकवण प्राप्त केलेली होती त्या शिकवणीला आणि त्यांच्या दिव्य लीलांना त्यांनी नरनारायण ऋषी यांना वर्णन करून सांगितलं. आणि बद्रिकाश्रमाच्या तीर्थस्थानी जाऊन त्यांनी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी तिथे समाधी अवस्था प्राप्त केली आणि तिला सिद्ध केलं. आणि त्यानंतर उद्धव स्वतः भगवंतांच्या निजधामामध्ये निघून जाण्याची योजना करतात. अशा पद्धतीने मुख्य एक विषयाचं श्रवण हे विदुरजींनी स्वतः उद्धव यांच्याकडनं केलं होतं आणि नंतर मैत्रेय ऋषींकडनं केलं होतं. सांगतायत, क्रीडयोपपात देहस्य कर्माणि श्लाघितानि च. भगवंतांच्या ज्या दिव्य क्रीडा लीला आहेत त्या त्यांच्या देह सोडण्यापर्यंत, अर्थात म्हणजे या जगतामध्ये स्वतःचा विग्रह त्यांनी अप्रकट करेपर्यंत ज्या महान लीला केल्या होत्या या सर्व विदुरजींकडनं त्यांनी श्रवण केल्या. कारण हे मर्त्य लोक आहे, तर या मर्त्य लोकातनं कोणी अप्रकट झाला की त्याला मृत्यू म्हणतात. तर त्यामुळे भगवंतांच्या संदर्भी कधी मृत्यू शब्द हा वापरला जाऊ शकत नाही, कारण भगवंत हे कधी मरत नाही. अर्थात आत्माही कधी मरत नाही, तर परमात्मा कसा मरेल. आणि परमात्म्याचं मूळ कारण असणारे भगवंत
ते तर कधी नष्ट होतच नाही. आत्मा अमर आहे, परमात्मा अमर आहे आणि भगवंत जे सर्वांचं कारण आहे ते तर सर्वथा अमर आहे. अशा भगवंतांच्या अवतरणाच्या आणि अंतर्धनाविषयी त्यांनी सर्व श्रवण केलं. मोठमोठ्या ऋषी मुनींसाठी सुद्धा हे काय आहे, श्लाघित आणि त्यांना अत्यंत चिकाटीने शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावरही सापडणं कठीण आहे असं हे दिव्य ज्ञान विदुरजींना ऐकायला मिळालं उद्धवकडनं. अशा भगवंतांच्या लीला कोण समजू शकतात आणि कोण नाही समजू शकत, तर सांगतायत धीराणाम धैर्यवर्धनम. असे अत्यंत धीर महान भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांनाच फक्त या लीला समजू शकतात. हाच गीतेचाही सिद्धांत आहे. भक्त्या माम अभिजानाति. केवळ भगवंतांचा भक्तच त्यांच्या दिव्य लीलांना समजू शकतो, दुसरा व्यक्ती समजू शकत नाही. अन्येषाम दुष्करतरम पशूनाम विक्लवात्मनाम. आणि जे बाकीचे लोक आहेत तथाकथित तार्किक, ज्ञानी, योगी आणि कर्मी आणि विकर्मी आणि पापी आणि पाषंडी आहेत, त्या लोकांसाठी हे काय दुष्करतरम, निश्चित प्राप्त करण्यास अत्यंत कठीण, अशक्यच आहे भक्तीविना. अशा पशुवत लोकांसाठी सांगतायत पशुनाम विक्ल आत्मनाम. एकदम त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या लीला तर जशा काही व्यत्ययच निर्माण करणारे आहेत, त्यांना व्यथित करणारे असतात. कारण त्यांना हे कळत नाही की या भौतिक जगतामध्ये एवढ्या दिव्य लीला करणारा ही व्यक्ती कोण आहे, ते काही समजूच शकत नाही. त्यामुळे तार्किक लोकांसाठी विषयच नाही, या फक्त भक्तांसाठी विषय आहे श्रीमद भागवत. तार्किक लोकांना इथे प्रवेश नाही. असे दिव्य विदुरजींना प्रेम विव्वल करणारे एक खास वचन उद्धवाने प्रकट केले होते आणि त्यानंतर उद्धवजी बद्रिकाश्रमसाठी निघाले होते. तर ते असे कोणते वचन होते, तर त्याबद्दल सुखदेव गोस्वामी सांगतायत की निघण्यापूर्वी उद्धवजींनी विदुरजींना सांगितलं की जेव्हा भगवंत या जगतातनं निघणारच होते त्यावेळी एक खास गोष्ट त्यांनी मला सांगितली. ध्यायन गते भागवते. भगवंतांच्या भक्तांना भागवत म्हणतात आणि विदुरजी हे महाभागवत आहे. तर उद्धवजींनी सांगितलंय की हे दिव्य महाभागवत भगवंतांचे दिव्य भक्त विदुरजी भगवंत या जगतातनं निघत असताना आपलं ध्यान करत होते, आपलं स्मरण करत होते. हे सांगितल्यानंतर विदुरजी प्रेम भावाने विव्वळ झाले आणि अत्यंत विलाप करू लागले, रुरोध रडू लागले, अश्रुपात त्यांना झाला. महान भगवंतांचा विरह झाला. कारण भगवंत हा पूर्ण संसार सोडत असताना विदुरजींचं स्मरण करत होते, जे यमराजजींचे अवतार आहेत आणि यमराजजी महाभागवत वैष्णव आहे. रुरोध प्रेम प्रेम विव्वल, अत्यंत त्यांना दुःख झालेलं आहे. आणि यानंतर उद्धवने सांगितल्याप्रमाणे विदुरजी पुढचा प्रवास करतात. उद्धवजी निघतात बद्रिकाश्रमसाठी आणि विदुरजी उद्धवने सांगितल्याप्रमाणे ते गंगा नदीच्या जवळ येतात आणि मैत्रेय मुनींना ते कुठे भेटतात, तर सांगतायत स्वसरितम यत्र मित्रासुतो मुनी. मित्र ऋषींचे जे पुत्र आहेत, मित्राचा पुत्र असे मैत्रेय मुनी स्वसरितम अर्थात स्वर्गीय गंगा नदीच्या तीरी ते हरिद्वार मध्ये उद्धवने सांगितल्याप्रमाणे मैत्रेय ऋषींना भेटतात. यमुना नदीच्या काठी काही दिवस ते राहिले. त्यांनी भगवंतांच्या लीलांचं ध्यान केलं आणि नंतर आत्मसाक्षात्कारी विदुरजी गंगा नदीच्या तीरावरती येऊन पोहोचतात आणि तिथे मैत्रेय मुनींचा निवास असल्याचं त्यांना कळतं आणि मग ते मैत्रेय मुनींना तिथे जाऊन भेटतात. उद्धवने श्रवण केलेलं दिव्य ज्ञान श्रीमद भागवतम विदुरजी मैत्रेय मुनींकडून ऐकतात आणि ही कथा आपण श्रवण करूया येणाऱ्या पुढील सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.